हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय स्नायपर ट्रेडिंग चॅनल. फॉरेक्स ट्रेडिंग अनालिसिस मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सो आपल्या समोर आहे सध्या बिटकॉइनचा चार्ट. सो लेट्स अनालाइज द बिटकॉइन. ओके, सध्या बिटकॉइनने खूप मस्त मध्ये लिक्विडिटी स्वीप करून सगळ्यांचे एसएल हँड करून ओके या लेवलला ऑलरेडी एक लिक्विडिटी स्वीप केली होती. अगेन एक लिक्विडिटी स्वीप केली. ह्या ओरिजिन झोन मधनं रिएक्शन देऊन सध्या बिटकॉइन डाऊन साइड आलेला आहे. आता ही कॅन्डल जर बघितली ह्या सेलिंगच्या अगेन्स्ट तर खरंच खूप स्ट्रॉंग झालेली आहे. आणि जर फोर्थ अवरचं जर बघितलं जर समजा तुम्हाला कळेल की ह्या लेवलला फोर्थ अवरला एक स्ट्रॉंग डिमांड झोन अवेलेबल आहे. ओके, सो या स्ट्रॉंग डिमांड झोन मध्ये एक्झॅक्टली एंट्री कुठे मिळाली बघूया आपण. एक मेजर एंट्री मिळायला पाहिजे होती. कोणत्या लेवलला? ह्या लेवलला ऑलरेडी मिळालेली एंट्री. एक तर ओरिजिन हा होता, हा ओके, ह्या लेवलला ओरिजिन होता हा. आणि बघायला गेलं तर येस, इथे पण एक स्मॉलर टाइम फ्रेमला इथे एक एंट्री बसते. आता या सगळ्या मुवमेंटचा ओरिजिन तर खालच्या साईडला आहे, डाऊन साईडला आहे. तोपर्यंतच मार्केटने खूप स्ट्रॉंग म्हणजे चांगली मुवमेंट दिलेली आहे. लेट्स सी सध्या बिटकॉइन काय करतोय. मी स्वतः 50,000च्या लेवलसाठी वाट बघतोय बिटकॉइन मध्ये. ओ हो, जस्ट म्हणजे जबरदस्त. ही प्राइस ऍक्शनच तुम्हाला सांगते बघा काय होणार आहे बिटकॉइन मध्ये. 15 मिनिटाच्या किंवा 1 अवरच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊ, तुम्हाला ह्या प्राइस ऍक्शन मध्येच कळेल बघा. एक शार्प सेलिंग झाले, शार्प सेलिंग, त्याच्यानंतर सेलिंग बघा किती स्लो डाऊन झालं, किती स्लो डाऊन झालं. आणि त्याच्या अगेन्स्ट ही बघा बाईंग बघा कशी झाली लगेच. आणि प्रत्येक ह्या झोनच्या प्रत्येक म्हणजे सेलिंग मध्ये प्रत्येक बघा खाली कॅन्डलच्या खाली वीक तयार झालेले आहेत. म्हणजे बाहेरच खूप इन्व्हॉल्व, स्ट्रॉंगली इन्व्हॉल्व आहे तिथे म्हणजे. ओके, आणि देन त्याच्यानंतर ही बाईंग झालं. ही बाईंग झाल्यानंतर इथे बघा काय झालं, एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल झाली का या सगळ्यांना पॅनिक मध्ये आणण्यासाठी. काय झालं एक्झॅक्टली इथे ट्रेंडलाईन ब्रेकआउट फेल केलं गेलंय ह्या लेवलला. एक ट्रेंडलाईन ब्रेकआउट जे असतो ते फेल केले गेले इथे. आणि ह्या पॅनिक सिच्युएशन मध्ये सगळ्यांनी जे त्यांचे जे एसएल होते, इथं कोणी एसएल ट्रेल केला असेल त्यांचे, आणि पॅनिक सिच्युएशन मध्ये सगळ्यांनी सेल केलं ट्रेंडलाईन ब्रेकआउटला. आणि बेसिकली जर समजा आपण जर बघितलं तर 4 अवरच्या डिमांड झोन मध्ये आपली एंट्री ऑलरेडी शार्प एंटरमध्ये, म्हणजे एंट्री घेतलेली नव्हती मी, बट तसं दिसते. ठीक आहे, आणि बेसिकली खूप स्ट्रॉंग मोमेंटम आलेले आहेत बिटकॉइन मध्ये. ओके, मी माझे मोस्टली माझे फंड जे आहेत बिटकॉइन तर ह्या लेवल पर्यंत जायलाच पाहिजे. इथे ह्या लेवल पर्यंत जाईल बिटकॉइन. ओके, सो माझी मेन एंट्री जी आहे ती 53, 54, 50,000 ह्या लेवलची आहे बघा इथे सध्या तरी. म्हणजे ह्या लेवलला बिटकॉइनला मी इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॅन करतोय. लेट्स सी सध्या काय ग्लोबल सिच्युएशन सांगते. ओके, बट या व्हेरी गुड, म्हणजे प्राइस ऍक्शन खूप स्ट्रॉंग झालेले आहे बिटकॉइन मध्ये. खूप खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग झालं. हायर हायस आलेले आहेत आणि हायर हायस इथं कंटिन्यूस करतोय असं दिसतंय. पण इथे हायर हायस हा कंटिन्यू करायला लागला असं दिसायला लागलंय मला. लेट्स सी काय करतोय, म्हणजे ह्याच्या खाली येतोय का नाही येतोय. जर ह्याला तोडला तर काय करू शकतो. लेट्स सी, हायर हायस तर करतोयच तो. म्हणजे तुम्ही बघा ना, इथे एक हायर हायस बनवलाय, ह्या लेवलला पण हायर हायस बनवलाय. मी बेसिकली डाऊन साईडला तर वेट करतोय. आला तर वेल अँड गुड आहे, नाही आला तर आपल्याला इथेच प्लॅन करावं लागेल काहीतरी, म्हणजे ह्या लेवललाच प्लॅनिंग करून एंट्री घ्यावी लागेल असं दिसते. कारण जर समजा तुम्ही बघितलं ना, खरंच खूप चांगली मुवमेंट झाली बिटकॉइन मध्ये, खूप स्ट्रक्चर चांगलं झालंय. आणि मे बी मोस्ट ऑफ द जे अनालिसिस असतात, अनालिटिक्स असतात, ते कदाचित हे सांगते स्ट्रक्चर खूप स्ट्रॉंग झालेलं आहे, मस्त झालं. हायर हायस चालू आहे, कंटिन्युअस हायर हायस चालू आहे त्याच्यामध्ये. जवळपास 1 2 म्हणजे 1 2 3 म्हणजे थर्ड टाइम जेव्हा डाऊन साइड आला तेव्हा सुद्धा त्याने हायर हायस बनवलं. बस बेसिकली त्याने ह्या झोनचा ब्रेकडाऊन दिला नाही पाहिजे. फक्त ह्या झोनचा जर ब्रेकडाऊन दिला ना तर कंपल्सरी मग तो परत म्हणजे आपल्या लेवलला येण्याचे चान्सेस जास्त. दॅट इज व्हेरी प्रिटी शुअर फ्रॉम माय साइड. ओके, सो बिटकॉइन मध्ये सध्या माझ्यासाठी तर लेवल्स आहेत आणि मी एक्सएम मध्ये लवकरच ट्रेडिंग चालू करतोय. आणि बेसिकली मी काय करेन,
की जेव्हा जेव्हा मी लवकर ऑफिसमधून टाइम काळ म्हणजे येईन एक 7 वाजेपर्यंत वगैरे, सो मी लाईव्ह येण्याचा ट्राय करेन आणि तेव्हा आपण एक्सएम मध्ये ट्रेड प्लॅन करूया प्रॉपर. ओके. पण मला तेव्हा डिमांड झोन सप्लाय झोन म्हणजे प्रॉपर भेटलं पाहिजे, तेव्हाच मी ट्रेड घेणार, अदरवाईज मी ट्रेड घेणार नाही. सेटअप बसला तरच मी ट्रेड घेणार, अदरवाईज सेटअप विदाउट सेटअप मी ट्रेड घेत नसतो. ठीक आहे. लेट्स गो विथ गोल्ड. गोल्ड मध्ये सध्या लुक, दिस इज हाऊ प्राइस एक्शन. गोल्ड मध्ये मी एंट्री ह्या लेवलला घेतली होती इथे, बट एस एल हंट झाला माझा, कारण खूप पॅनिक सेलिंग आलं. आणि देन त्याच्यानंतर हा एक विकली झोन आहे, चांगला झोन आहे. ठीक आहे, हा झोन एक चांगला होता. ओके. तुम्ही 4 अवरला जर बघितला ना, तर 4 अवरला खूप भारी झोन होता हा ह्या लेवलला इथे. ओके. बट काय झालं एक्झॅक्टली, जसं समजा तुम्ही ग्लोबल सेंटिमेंट्स बघितले, ट्रम्पचे स्टेटमेंट जर बघितले, सो हे ट्रम्पचे स्टेटमेंट येण्यापूर्वीचे रिॲक्शन आहे, ही कम्प्लीट डाऊनफॉल. इथे मी जी एंट्री घेतली होती, ह्या लेवल एंट्री घेतली होती, इथपर्यंत गेलं होतं. आय होप की इथपर्यंत जाण्याची अपेक्षा होती, बट देन सडन पुलबॅक आल्याने सगळ्यांचे एसएल खाल्ले. ओके. आणि हे ट्रम्पची स्टेटमेंट आल्यानंतरची रिॲक्शन आहे की इराण सोबत आमचे डील कन्फर्म होते वगैरे वगैरे काय 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 काय. ठीक आहे. बट आय होप यू ऑल रिमेंबर की मी काय सांगितलं होतं की मार्केटमध्ये, सॉरी म्हणजे गोल्डमध्ये काय झालं पाहिजे. ही जी प्राइस ऍक्शन दिसते, तुम्ही प्लीज चेकआउट करा माझे प्रिव्हियस अनालिसिसचे व्हिडिओज की मी हे कन्फर्मेशन म्हणजे इन द प्रॅक्टिकल अनालिसिस मध्ये हे सांगितले होते की हे जे स्ट्रक्चर दिसते हे डाऊन साईडचं स्ट्रक्चर दिसते. इथे बेसिकली एकच रेड कॅन्डल स्ट्रॉंग व्हायला पाहिजे होती, बट हे कम्प्लीट फॉल तुम्ही एक्सपेक्ट केलं, म्हणजे आपण एक्सपेक्ट केलं होतं की हे कम्प्लीट फॉल येणं गरजेचं आहे, कारण स्ट्रक्चरच तसं दिसते. हे वरती जाण्याचं स्ट्रक्चर नाहीच आहे. अपमूव असा होत नाही, अपमूव अशा पद्धतीने जात नाही. ठीक आहे. आणि जे प्रेडिक्ट केलं होतं, जे प्रोबॅबिलिटी आपण डिसाईड केली होती की गोल्ड शार्पली डाऊन आला पाहिजे, तो शार्पली डाऊन आला, तो कदाचित ह्या लेवलला थांबला पाहिजे होता, बट ह्या लेवलला प्रत्येक जण वाट बघत होतं की ह्या लेवललाच थांबला पाहिजे. मे बी बिकॉज ऑफ दॅट सगळ्यांचे एसएल हंट करून मग तो प्राइस मध्ये वर आलेला आहे, असं मला हे काय कदाचित ह्या प्राइस ऍक्शन वरनं दिसते. कारण हा एक सपोर्ट होता ना, मार्केट मागच्या वेळी पण ह्या लेवलला येऊन वरती गेलं होतं, कदाचित त्याच मोमेंटमने सगळ्यांचे एसएल हंट केले मगच वर गेले. ओके. सो गोल्ड मध्ये आत्ता सध्या तरी जे काही प्राइस ऍक्शन दिसते मला आत्ता सध्या तरी, ठीक आहे, खूप भारी प्राइस ऍक्शन झालेले. ओके. आणि त्याचबरोबर आत्ता जर ह्या लेवलला बघितलं, इथून डिमांड झोन क्रिएट झाला, चांगली बाईंग आली, ह्या बाईंग नंतर बाईंग बघा स्लो झाले, आता बाईंग स्लो झाले. ही मूव बघा, देन त्याच्यानंतर ही मूव बघा, आणि ही मूव ही जवळ आसपास एकाच ठिकाणी, आणि ह्या मूव नंतर मग डायरेक्ट शार्प सेलिंग. सध्या परत बाईंग चालू आहे, लेट सी व्हॉट हॅपन. बट माझ्या मते सध्या तरी अजून परत इथून वर जाण्याची शक्यता तर मला काही दिसत नाही लगेच. जर गेलाच, जर इथून या पॉइंट पासून जर समजा गेलाच वरती, सो ह्या लेवलला पण एक झोन आहे, 4 अवरलाच बघूया आपण. येस, 4 अवरला जर बघितला, आता एक कदाचित रिटेस्ट म्हणून एक येऊन मग परत थोडा अप जाऊ शकतो, आणि ह्या लेवलला हा एक ओरिजिन आहे सप्लाय झोनचा, हा एक आहे, इथे एक आहे, सो इथपर्यंत जाऊ शकतो. बट गोल्ड मध्ये अजून तरी मला बाईंग दिसत नाही, आणि मेजरली सध्या तरी ही सिच्युएशन जर बघितली तर खूप पॅनिक सिच्युएशन आहे. म्हणजे खूप वोलाटाईल आहे, खूप वोलाटाईल आहे. म्हणजे एकदम सडन डाऊनफॉल काय येतोय, परत अपमूव काय येत आहेत. सो त्यामुळे सध्या ट्रेडिंग फॉरेक्स मध्ये तरी सध्या सगळ्यांनी अवॉइड करा, आणि जर केला तर स्ट्रिक्टली स्टॉप लॉस ट्रेल करून, स्टॉप लॉस लावूनच ट्रेड करा, अदरवाईज ट्रेडिंग करू नका. कॅपिटल सेव्ह करा, भलेही तुम्ही 1 महिना ट्रेड नाही केला, 2 महिने ट्रेड नाही केला, तर काही फरक पडत नाही. असं समजायचं, आपण श्रीमंत होण्यापासून, करोडपती, लखपती, अब्जाधीश होण्यापासून 1-2 महिने अजून डिले घेतला, बस. हा पण महिना असं जाऊ दे, कारण मी स्वतः फेब्रुवारी मंथ मध्ये आणि या मार्च पण कम्प्लीट एंड काहीच ट्रेड केलेले नाहीत, मोस्टली काहीच ट्रेड केले नाहीत. मला कॅपिटल माझं वाचवायचंय, मी नाही ट्रेड करू शकत अशा सिच्युएशन्स मध्ये. ओके. सो आय होप
फॉरेक्स ट्रेडिंग मधलं जे काही अनालिसिस आपण प्रिव्हियसली केलं होतं ते अगदी ॲक्युरेट आपलं प्रोबॅबिलिटी वर्क झाली. ओके. जर कोणी ट्रेडिंग म्हणजे जर लेवल्स बघून जर कोणी ट्रेडिंग केलं असेल तर वेल अँड गुड. ओके. इफ नॉट, वेट फॉर द नेक्स्ट मूव. टिल टाइम, like the video, share with your friends and subscribe my channel. Thank you. Tata. Bye bye. Have a good day.